नमस्कार, माही जुनी किचनमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे। तर आज आपण इथे अत्यंत पौष्टिक आणि खमंग थालीपीठ कसं बनवायचं ते बघणार आहोत। त्यासाठी इथे मी 1.5 वाटी ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे, अर्धी वाटी गव्हाचं घेतलं आणि अर्धी वाटी बेसन पीठ घेतलेलं आहे। कुठलीही वाटी आपल्या घरी आपण सेट करून घेऊ शकतो। त्या वाटीने सगळे जिन्नस मोजून घ्यायचे। बारीक चिरलेला कांदा घालायचा। तर इथे मी पांढरा कांदा आणि पाली कांदा दोन्ही कांदे घातलेले आहेत। आता त्यामध्ये बारीक चिरलेली मेथी घालून घेतली आणि बारीक चिरलेली कोथिंबीर सुद्धा घालून घेतलेली आहे। आता यामध्ये काही साठवणीतले मसाले घालून घ्यायचे। त्यामध्ये सगळ्यात आधी जिरं, हळद, लाल तिखट आणि चवीनुसार मीठ आपण घालून घेतलेलं आहे। आता या मिश्रणामध्ये थोडं पाणी घालून आपण व्यवस्थित मळून घेऊया। पाणी घालण्याआधी कोरडेच जिन्नस आपण मस्त मळून घेऊया, म्हणजे सगळे मसाले आणि भाज्या व्यवस्थित मिक्स होतील। आता थोडं पाणी घालून याला मळून घ्यायचं। अगदी आपण नेहमी पीठ मळतो त्याप्रमाणेच मळायचं आहे। खूप जास्त घट्ट असं मळायचं नाही, कारण ही थालीपीठाचं पीठ असल्यामुळे याला थोडंसं सैलसरच मळल्या जाते। या पद्धतीने तयार केलेलं थालीपीठ लहान किंवा मोठे सगळ्यांनाच आवडेल, कारण यामध्ये भरपूर भाज्या घातलेल्या आहे आणि 2-3 पिठाचा इथे आपण वापर केलेला आहे आणि अत्यंत पौष्टिक हे थालीपीठ आहे। दह्यासोबत किंवा कुठल्याही भाजीसोबत आपण खाऊ शकतो। मुलांना डब्यातसुद्धा आपण हे थालीपीठ देऊ शकतो आणि खूप सोपी रेसिपी आहे, कुणालाही सहज जमेल। तर या पद्धतीने इथे मी थोडं पाणी घालून पीठ छान मळून घेतलेलं आहे। फ्रेंड्स, आपल्या चॅनलवर नवीन व्हिडिओज मी अपलोड करत असते आणि टिप्सचे व्हिडिओसुद्धा अपलोड करत असते। नसेल बघितले तर जाऊन नक्की चेक करा, नक्कीच तुम्हाला या व्हिडिओची मदत होईल। तर इथे अगदी 2-3 मिनिटातच पीठ छान मळून झालेलं आहे। मळून झालेल्या पिठाचे आपण लगेच थालीपीठ तयार करू शकतो किंवा आपण आपल्याजवळ जर वेळ असेल तर अगदी 5-6 मिनिटं याला सेट होऊ द्यायचं, म्हणजे पीठ छान मुरते आणि आणखी चविष्ट आपले थालीपीठ तयार होतात। तर आता हाताला असं पाणी लावायचं आणि आपल्याला हवा त्या आकाराचा एक गोळा घ्यायचा आणि थालीपीठ थापून घ्यायचं। थालीपीठ थापण्यासाठी एखादा कॉटनचा स्वच्छ धुतलेला रुमाल घ्यायचा, त्यावर असं थालीपीठ थापून घ्यायचं, म्हणजे पोळपाटालासुद्धा थालीपीठ चिकटत नाही आणि हातालासुद्धा चिकटत नाही। हाताला पाणी लावूनच थालीपीठ असं आपल्याला थापून घ्यायचं आहे आणि याला आपल्याला होलसुद्धा पाडून घ्यायचे आहे, म्हणजे जेव्हा आपण थालीपीठ शेकतो तेव्हा यामध्ये तेल घालून व्यवस्थित आपल्याला थालीपीठ शेकता येईल। तर अशा पद्धतीने जितके आपल्याला पातळ किंवा जाड थालीपीठ हवं असेल त्या पद्धतीने हे थापून घ्यायचं। थालीपीठ इथे थापून झालेलं आहे। गॅसवर तवासुद्धा गरम करायला ठेवलेला आहे। अगदी थोडंसं तेल घालायचं, नेहमीच्या नाश्त्यातला जो छोटा चमचा असते ना, त्या चमचावर तेल घालून असं पसरवून घ्यायचं आणि तयार केलेलं थालीपीठ यावर घालून घ्यायचं। थालीपीठ आपण रुमालावर थापल्यामुळं रुमालासकटच थालीपीठ उचलून आपण तव्यावर घालणार आहोत आणि रुमाल अलगद उचलून घ्यायचा, म्हणजे थालीपीठ कुठेही मोडणार नाही आणि व्यवस्थित तव्यावर घातलं जाईल। तर इथे थालीपीठ अगदी या पद्धतीने तव्यावर घालून घ्यायचं। इथे तवा गरम असल्यामुळं यावर आपण होल अशा पद्धतीने पाडू शकतो किंवा हाताला चटके बसण्याची शक्यता असते। तर जेव्हा आपण थालीपीठ पोळपाटावर लाटतो तेव्हाच होलसुद्धा आपण पाडून घेऊ शकतो। तर इथे मी गरम तव्यावरच होल पाडून घेतलेले आहे। शक्य असेल तर तुम्ही थालीपीठ थापतानाच असे होल पाडून घ्यायचे, म्हणजे हाताला चटका लागणार नाही। आणि या होलमध्ये असं थोडं तेल घालायचं आणि बाजूलासुद्धा तेल घालून घ्यायचं, म्हणजे याच्या कळ्या छान शेकल्या जातात आणि म्हणजे थालीपीठ छान खरपूस भाजल्या जाईल। तर इथे थालीपीठाची एक बाजू छान शेकल्या गेलेली आहे। आता दुसरी बाजू आपण शेकून घेऊ। तर या पद्धतीने थालीपीठ पलटून घ्यायचं। दिसायला अतिशय मस्त आणि खरपूस हे थालीपीठ झालेलं आहे आणि कलरसुद्धा याला भन्नाट आलेला आहे। तयार केलेलं थालीपीठ आणखी व्यवस्थित शेकून घेऊ आणि लगेच काढून घेऊ। या पद्धतीने दुसरं थालीपीठसुद्धा मी तयार करून घेतलेलं आहे। दुसरं थालीपीठसुद्धा चांगलं असं खरपूस भाजून घेऊ। तयार केलेल्या होलमध्ये आणखी असं चमच्याच्या सहाय्याने थोडं तेल घालायचं आणि कढईनेसुद्धा तेल घालून घ्यायचं। तर अशा पद्धतीने पौष्टिक असे थालीपीठ तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करा आणि व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका। या पद्धतीने भरपूर भाज्या घालून तुम्ही थालीपीठ तयार करू शकता। थालीपीठ हे भाजणीचंसुद्धा तयार केलं जाते। कधीकधी भाजणीचं पीठ जर संपलं तर या पद्धतीने आपण 2-3 पीठ मिक्स करून थालीपीठ तयार करू शकतो। तयार आहे खमंग आणि पौष्टिक असं थालीपीठ। व्हिडिओ कुठल्याही क्षणी आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि जाता आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा।
पुन्हा भेटू अशीच एक मस्त आणि छानशी सोपी रेसिपी घेऊन. तोपर्यंत मस्त राहा, आनंदी राहा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे खात राहा. धन्यवाद.